आज आपण मस्त अशी दालच्या रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे या 3 डाळी घेतलेल्या आहेत। इथे मी तूर डाळ घेतलेली आहे 1 वाटी, 2 टेबलस्पून मुगाची डाळ आणि 2 टेबलस्पून चण्याची डाळ घेतलेली आहे। त्यासाठी मी इथे हा दुधी भोपळा घेतलेला आहे। तर मी आता डाळ स्वच्छ धुवून घेते। इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता 3-4 शिट्यांमध्ये ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला। इथे मी आता दुधी भोपळा कट करून घेते। इथं मी आलं लसूण यामध्ये वाटून घेते। भरपूर अशी लसूण घेतलेली मी आणि आपल्याला छान हे कुटून घ्यायचं आहे। गॅसवर मी भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकले। तर तेल पण तापलेलं आहे। यामध्ये थोडंसं हिंग टाकते, जिरे घालायचे यामध्ये आणि हे थोडेसे मी अख्खे गरम मसाले घेतलेले आहे। छान परतवून घ्यायचे। इथे आलं लसूण हे आपण वाटून घेतलेलं ते घालूया आणि मग इथे लसूण छान आलं परतून झालेलं आहे। तर आता आपण कांदा ह्यामध्ये टाकूया। कांदा इथं छान परतला। तर आता आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो सुद्धा छान परतवून घ्यायचे। यामध्ये सुके मसाले घेतलेले आहेत। तर गरम मसाला, हळद आणि लाल तिखट। तर हे कांद्या तेलामध्ये छान परतवून घ्यायचे। तर इथे मी हा दुधी यामध्ये टाकते। दुधी आपण शिजवलेला नाही। तर या मसाल्यामध्ये आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी थोडंसं पाणी टाकते।
दालचा मसाला घेतलेला आहे, तर आपण हा मसालासुद्धा यामध्ये टाकूया. साठी झाकण ठेवते, म्हणजे हा दुधी छान शिजेल. झाकण काढते, चवीपुरतं मीठ टाकते. तर इथे बघा आपलं हे दुधी छान असं शिजलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला डाळ टाकायची. तर इथे ही डाळ शिजवून घेतलेली ती आपण यामध्ये टाकूया आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं हे डाळीचं पाणी यामध्ये टाकूया. कढीपत्ता फोडणीला मी नव्हता टाकलेला, तर असा वरून टाकते. या 3 मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा मी यामध्ये टाकते. आणि इथे डाळ आणि आपला दुधी छान असा शिजलेला आहे. तर 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेते. इथं मी चिंच भिजत ठेवलेली, तर आपल्याला यामध्ये चिंचाचे पाणी टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवते. तर इथे बघा छान अशी आपली रेसिपी तयार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. इथे आपली छान रेसिपी तयार झालेली आहे, अगदी सोपी, घरगुती. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.